नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, द्वितीय सत्रांत परीक्षा 2023-24 या परीक्षेच्या दरम्यान 6/4/2024 रोजी इयत्ता 4थीच्या पर्यावरण विषयाचं सोल्युशन पाहणार आहोत। तर चला मित्रांनो पाहूया। पहिला प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही एक, तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातलं एकाचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे। इथं दोघं समजून दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरात स्वयंपाक बनविताना कोणकोणत्या मसाल्यांचा वापर करण्यात येतो? तर आपल्या घरात जे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात तेच इथं लिहायचे आहेत। तुम्हाला जे आठवतील ते लिहू शकतात। आमच्या घरात जिरे, मोहरी, कांदा, लसूण, हळदी, मिरची, गरम मसाला, तेजपान इत्यादी मसाल्यांचा वापर करण्यात येतो। या व्यतिरिक्त तुम्हाला आठवत असतील तेही तुम्ही लिहू शकतात। दुसरा प्रश्न आहे, स्वयंपाकात आंबट स्वाद आणण्यासाठी आपण कोणकोणते पदार्थ वापरू शकतो? तर स्वयंपाकात आंबट पदार्थ कशापासून मिळतो? तर चिंच, कोकम, लिंबू, लिंबूचे फूल इत्यादी पदार्थ आपण वापरू शकतो। दुसरा प्रश्न आहे, मला ओळखा। अ भाग। तर पहिला प्रश्न त्याच्यातला आहे, मी आपला राष्ट्रीय पक्षी आहे। तर मी आपला राष्ट्रीय पक्षी म्हणजे कोणता आहे? तर मोर हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे। ब भाग पाहूया। प्रश्नांची उत्तरे लिहा। फुलसुंगणी किंवा पंचरंगी सूर्यपक्षी स्वतःचे घरटे कशापासून व कसे बनविते ते आपल्याला उत्तर लिहिता येईल। फुलसुंगणी स्वतःचे घरटे गवत, केस, बारीक काड्या, पिंजलेला कापूस, झाडाच्या सालीचे तुकडे, कापडाच्या चिंध्या इत्यादीपासून बनविते। आणि कुठे बनवतं? तर कोकिळेचे जाळे, वृक्षांच्या लहान फांदीमध्ये किंवा झाडीमध्ये लोंबकळते ते बनवत असते। प्रश्न दुसरा पाहूया। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या पक्षीचा आवाज खूपच मधुर आहे? तर कोकिळा या पक्षीचा आवाज खूपच मधुर आहे हे उत्तर आपल्याला लिहिता येईल। दुसरा प्रश्न आहे, तुम्ही लिफ्ट पाहिली आहे का? कुठे? जर पाहिली असेल तर हो लिहा, नसेल तर नाही लिहा। आणि हो मग लिहिलं तर तुम्ही कुठे पाहिली ते लिहायचं आहे। तर हो, हॉस्पिटल, सरकारी कचेरी, बहुमजली इमारत इत्यादी ठिकाणी मी पाहिलेली आहे असं लिहू शकतात। तिसरा प्रश्न आहे, तेजलला अहमदाबादला का जावे लागले? तर उत्तर आहे, तेजलला आईच्या उपचारासाठी अहमदाबादला जावे लागले किंवा यावे लागले। ठीक आहे। चौथा प्रश्न आहे, तेजलचे घर व मामाचे घर कशा रीतीने वेगळे आहे? दोघांचा फरक आपल्याला लिहायचा आहे। तर उत्तर लिहिताना, तेजलचे घर खेडेगावात आहे आणि मामाचे घर शहरातच आहे। तेजलच्या घरात आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी वेगळी जागा आहे, तर मामाच्या घरात सर्व एकाच खोलीत आहे। म्हणजे मामाचे घर हे शहरात आहे, पण त्या ठिकाणी लहान असल्यामुळे अडचणी आपल्याला दिसत आहेत। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला आहे, राजूला कांद्याचे पीक तयार झाले हे कशावरून कळले? तर राजूला कांद्याचे पीक हे कशावरून कळलं झालं असं? तर पाने पिवळी झाली आहेत आणि सुकली आहेत, यावरून त्याला कांद्याचे पीक तयार झालं असं कळलं। दुसरा प्रश्न आहे, पटोळा हे विणकाम कोणत्या राज्यात केले जाते? पटोळा हे विणकाम गुजरात राज्यात केले जाते। तिसरा प्रश्न आहे, पटोळ्याचे विणकाम कशा पद्धतीने करण्यात येते? आता इथे येतं शब्द आहे, पटोळ्याचे विणकाम हातमागावर विणकाम पद्धतीने करण्यात येते। प्रश्न 5वा पाहूया। खरा विकल्प निवडून रेषा होडा। तर खरा विकल्प जिथं असेल तिथं आपल्याला अशा पद्धतीने रेष होडायची। तर उत्तरं दिलेली आहेत आपण इथं। जमिनीला नरम बनवण्यासाठी कुदळीचा उपयोग केला जातो, हे खरं उत्तर आहे। शीख संप्रदायाच्या धर्मस्थळाला गुरुद्वारा म्हणतात। तिसरा प्रश्न आहे, लंगरविषयी 2-3 वाक्य लिहा। तर लंगरविषयी उत्तर लिहिताना, गुरुद्वारामध्ये सोबत स्वयंपाक करणे व सोबत जेवण करणे याला लंगर असे म्हणतात। प्रश्न 6वा पाहूया। रिकाम्या जागा भरा। खाली जागाचा उपयोग आपण स्वयंपाकात पिवळा रंग आणण्यासाठी करतो। तर कोणता रंग वापरतो आपण? रंग वापरतो का? नाही, तर हळद हा पदार्थ वापरतो। सुकलेल्या मिरचीचा रंग खाली जागा असतो, तो कोणता रंग असतो? लाल। प्रश्न 7वा पाहूया। प्रश्नांची उत्तरे लिहा। तुम्ही भाजीपाला कुठून आणतात? तर तुम्ही जिथून आणतात ते तुम्ही इथं लिहू शकतात।
आम्ही भाजीपाला भाजी बाजारामधून आणतो, हे उत्तर पण चालेल. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला माहीत असणाऱ्या भाजीपाल्याची नावे लिहा. तुम्हाला कोणकोणती भाजीपाल्याची नावं माहिती आहेत ते सगळी लिहू शकतात. या ठिकाणी काही लिहिलेली आहेत. किंवा याला दुसरा पर्यायी प्रश्न आहे, या किंवा हा याच्यातला एकच लिहायचा होता. तुम्ही तुमच्या घरात आईवडिलांना कोणकोणत्या कामात मदत करतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. किंवा या ठिकाणी एक उदाहरणप्रमाणे दिलं आहे पहा, मी घरात झाडू मारतो, दूध आणतो, भाजीपाला निवडण्यात आईला मदत करतो, वडिलांची गाडी सफाई करतो, पाण्याची बाटली भरून देतो, चष्मा आणून देतो, फोन आणून देतो. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. प्रश्न 8वा पाहूया. प्रश्नांची उत्तरे लिहा. अरविंद काका कोठे राहत होते. तर अरविंद काका कोठे राहत होते. तर उत्तर आहे अरविंद काका अबुधाबी येथे राहत होते. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही किती रुपयाच्या नोटा पाहिल्या आहेत. तुम्ही ज्या ज्या नोटा पाहिल्या असतील त्यांची नावं लिहायची आहेत. मी 2, 5, 10, 20, 100, 50, 500 रुपयाच्या नोटा पाहिल्या आहेत. कोणी 2000ची पाहिली असेल तर 2000ची पण लिहू शकतात. या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, वर्गीकरण करा. तुम्हाला या ठिकाणी हे जे शब्द दिले आहेत ते वेगवेगळे करायचे आहेत. तर पाण्याचे प्राप्तिस्थान कोणकोणते आहेत. तर नदी आणि तलाव हे दोघं इथे लिहिलेत. उत्तरायण सण याच्याविषयी 2 महत्त्वाचे शब्द दिले. तिथं आपल्याला पतंग आणि उंदियू हे दोघं दिलेले आहेत ते लिहिले. घरात खेळला जाणारा खेळ तर कोणकोणते खेळ आहेत. कॅरम आणि सापशिडी हे घरात खेळू शकतो. याच्याऐवजी तिसऱ्याचा जो प्रश्न आहे त्याच्याऐवजी अजून एक प्रश्न तुम्हाला दिला आहे ते पण तुम्ही लिहू शकतात. दोघांपैकी एकच लिहायचं आहे. पण तुमच्या घरी पण टी व्ही पाहताना भांडण होते का आणि का होते. तर हो नाही होत तर नाही लिहा, मग उत्तर लिहायची गरज नाही तुम्हाला. पण होत असेल तर मग कशामुळे होतं. तर एक कारण दिलेलं आहे पहा, माझी बहीण सिरियल बघते व मी कार्टून बघतो, तर पण त्यांची दोघांची वेळ एकच असते म्हणून आमच्यामध्ये भांडण होते. प्रश्न 10वा पाहूया. जोड्या लावा. जोड्या लावलेल्या आहेत पहा. डांग गुजरातचा सर्वात लहान जिल्हा, कांकरिया तलाव अहमदाबाद, रण प्रदेश कच्छ आणि अक्षरधाम गांधीनगर. अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थीचा पर्यावरण विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे सोल्युशन उत्तरं आपण पाहिलीत.